परब्रह्म म्हणजे कोण? परमात्मा. परब्रह्म लोकांना बहुतेक कळणार नाही. परब्रह्म हे शास्त्र परिभाषेचे शब्द आहे. सगळ्यांना समजण्यासारखं शब्द म्हणजे परमात्मा. परमात्मा परमात्म्याविषयी परमात्मा कसा आहे, कुठे आहे आणि प्रत्येकाचा परमात्म्याचा काय संबंध आहे आणि तो परमात्मा प्रत्येकाला कसे मिळेल, कोणत्या साधनाने ते त्याची प्राप्ती होईल, हे सगळे विषय दासबोधामध्ये विस्ताराने त्यांचे आहे. शेवटी संबंध उपसंहार म्हणतात. बोधघात आणि उपसंहार. बोधघातामध्ये पुढे ग्रंथामध्ये काय सांगायचे आहे ते थोडक्यात सांगितलेले असते आणि शेवटी उपसंहारात संबंध ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते सारांश रूपाने सांगितलेले आहे. कसं विमल ब्रह्म निरूपण किंवा परमात्म्याचे स्वरूप इकडे थोडक्यात स्पष्ट रीतीने सांगितलं आहे. तो परमात्मा कसा आहे, देव कसा आहे, देव कोण आहे, हे हा मुख्य प्रश्न आहे. तुम्ही कोणताही धर्मकार्य म्हणा, साधन म्हणा, तीर्थयात्रा, वृत्तदान, आपण तुम्ही आचरण करता, कोणाकरिता? देवा करता. पण देव कोण आहे हे तुम्हाला माहिती. चमत्कार काय त्याकरता आधी देवा जाणावे, मग अनन्य भावे भजावे म्हणतो. देवाला जाणल्याशिवाय बरोबर भजन करत नाही. त्याकरता देव कोण आहे असं शोध करावा. देव म्हटल्यावर आम्हाला काय वाटतं, मूर्ती आपल्या डोळ्यापुढे एक साकार मूर्ती, सगुण साकार राम कृष्ण शिव इत्यादी एक व्यक्ती आपल्यासारखेच एक व्यक्ती एक जण कोणतरी आहे. देव म्हणजे एक सगुण साकार रूप असलेला एक व्यक्ती असं आम्ही समजतो. मग त्याचेच प्रतीक म्हणून क्षेत्रात जे देव आहेत ते देव कुठे आहे? पंढरपुरात आहे. विठ्ठल रूपाने पंढरपुरात तो विठ्ठल उभा आहे. तो मल्लिकार्जुन रूपाने तो श्रीशैलात तो वास करीत आहे. म्हणजे देवाची कल्पना खरोखर देवा स्वरूप कधी शोधून पाहिलंच नाही. आपण आपल्या पूर्व परंपरेने जे आलेले आहे ते मी आपण समजतो. पण कारणास मिळतात ते काय देवाचे निजे स्वरूप नव्हे. नाना क्षेत्री नाना देशी कष्ट जावी पहावयासी नलगी तैसे परब्रह्मासी तैसे ठाई. परमात्मा म्हणजे एका क्षेत्रात राहतो असं म्हटल्यावर परमात्मा एक देशी झाला. दुसऱ्या सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे हा सिद्धांत नाही झाला की. परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे, सर्व व्यापक आहे हा सिद्धांत सगळ्यांना संमत आहे की नाही. मग तुम्ही म्हणता श्रीशैलामध्ये किंवा पंढरपुरामध्ये देव आहे असं म्हटल्यावर पंढरपुरामध्ये त्या देवा गाभाऱ्यात विटेवरच तो उभा आहे असं तुम्ही म्हणू लागलो. मग ती मूर्ती सगळ्या ठिकाणी नाही. परमात्मा सर्व व्यापक आहे हा सिद्धांत आम्ही वगळला असं होईल. ते आपण पाहण्यासाठी म्हणजे आम्हाला काय पाहिजे, आमच्या सारखाच देव पाहिजे म्हणून आम्ही भावनेने त्या देवा निर्माण केलेले आहे. खरोखर कोण देव म्हणजे सगळ्या ठिकाणी व्यापलेला, सगळ्या मध्ये राहणारा, सगळ्याच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात राहणारा जो आहे तो खरा देव. समज हे शास्त्रात वेद आणि याच्यामध्ये प्रासादिक ग्रंथात हा विषय पुष्कळ तरी विस्ताराने स्पष्टपणे त्यांनी प्रतिपादन केले आहे. देव कोण आहे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात राहिलेला आत्मा आहे तोच खरा देव आहे हा सिद्धांत एक तुम्ही कारण काय मुख्यत्वाने हेच मला वाचायला की मिळते, काय काय मिळते काय ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति अहमात्मा गुणाकेश सर्वभूताशी स्थिता. सर्व आशय म्हणजे अंतःकरण, सर्वभूत मात्राच्या अंतःकरणात आम्ही राहतो. देव कुठे? प्रत्येक गुहेत राहतो असं आहे सांगितलं. ते आम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल ते गुहेतच आपण तो वाघासारखं किंवा सिंहासारखं तो आत कुठेतरी गुहेमध्ये काय हे तुम्हाला वाटेल असं नाही. अंतःकरण रूपी गुहेत राहणार. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राहिलेला जो आहे म्हणजे सर्व व्यापक आहे सिद्धांत आपण तो सिद्ध केला किंवा गृहीत धरला असं सगळ्या ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी आहे असं माझ्यामध्ये नसेल काय? सगळ्यामध्ये सगळ्याची काय शब्द आहे देव सगळ्या ठिकाणी. देव प्रत्येकाला कोणत्याही पदार्थात देव मानायला तयार हो. ते सुनेला देव मान, खांबाला देव मान, झाडाला देव मान, एक लहान एक दगडाला प्रत्येकाला देव मानायचा तयार आहे. पण स्वतः मग देव नव्हे.
असं पण सगळ्यामध्ये असलेले देव आपल्यात नाही काय, आपण नसणार काय, आपल्यामध्येच तो आहे मुख्यत्वे. सर्वभूत मात्राच्या आणि तुझ्या सर्वभूत मध्ये तू आलास नाही त्यामध्ये. सर्वभूत मात्र सर्व संबंध प्राणी, तू एक प्राणी आहे की तुझ्यामध्ये प्रत्येकामध्ये तुझ्यामध्ये राहिलेला हृदयात राहिलेला जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे, तो परब्रह्म आहे. हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. काय खरं आहे. तू पैसे ठाई म्हणतो हा देव मात्र त्या देवाला कष्टच जावे पहावयासी. दिशेला जायचं की नाही, किती कष्ट पडते, किती त्रास होईल. वाटेत चोराची भीती असते, काहीतरी अपघात होता आणि पैसे किती पाहिजे, श्रम किती पाहिजे. इतके करू तुम्ही एक एक मुहूर्तभर, एक घडीभर, एक 5 मिनिट तू देवाचं दर्शन करू शकता. कारण गर्दी असते मग ते थोडं जास्त आपण दर्शन घेत राहू म्हणून कसं करू देत नाही. इकडे सांगेल सारांश काय म्हणजे देवाचं स्वरूप म्हणजे इकडे रामदास स्वामी सांगितल्याप्रमाणे वैसले ठाई तुमच्यामध्ये, तुमच्या अंतकरणात अंतकरण रूपी गुहेत ते आत्मस्वरूप आहे, तुमचं निज स्वरूप आहे, तोच खरा देव आहे. त्या देवाला जाणं म्हणजे तुम्हाला परमानंद प्राप्त होईल, मुक्त व्हाल. मुख्य देव चोरला म्हणून सांगितलं. अनेक देवामध्ये देवांचा गडबडा झाला, ते देवाचे एक पुष्कळ देव झाले. भूताचा देवाचा भूतांड एकच झाला म्हणतो. जसे पुष्कळ भूत पुष्कळ देव, एक देव मोठा, त्यापेक्षा दुसरा देव मोठा, त्या सुद्धा एकच देव, एका गावाचा देव मोठा आणि दुसऱ्या देवाचा तोच मारुती आहे म्हणून सुद्धा आमच्याकडे मोठी स्थान पुष्कळ आहे. काय म्हणतात, या गावाचा मूर्ती फार सत्यवान हो, सत्तावान आहे, आणि तो त्या गावचा मारुती नाही ते सत्य कमी आहे, कारण तू म्हातारा झालाय असं घेऊन झाला. कारण हेतू काय, मुख्य देव कोणी शोधत नाही, त्या मुख्य शोधा, देव शोधा, आणि तो तुमच्यात राहिलेला आहे, तुमच्या आत्मरूपाचा आहे आणि परमानंद स्वरूप तिकडेच सामावलेला आहे. आणि त्या देवाचा साकार तुम्ही घेतला, करून घेतला म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, परमानंद तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, सार्थक होईल, असा हा सबंध दासून म्हणतात त्याने सांगितलं. मग आत्मा तुम्हाला जोड वाटेल, आत राहतो म्हणजे हृदयात राहतो, म्हणजे आपल्या हार्टमध्ये राहतो. मग हार्ट ऑपरेशन केलं तर ते मिळेल की काय, मिळायला पाहिजे ना, असं तुम्हाला वाटतं की नाही. तसं हृदयात जो अनुभव आहे प्रत्येकामध्ये अनुभव रूपाने राहिलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा कोणत्या रूपाने राहिलेला आहे, अनुभव रूपाने राहिलेला आहे. त्याला एक लहानसा एक दृष्टांत म्हणजे एक सावकार होता, त्याने आपल्या मुलासाठी म्हणून काही पैसे ठेवावं त्यांच्या मनात. मग काय केलं त्याने, एक विश्वस्त एक त्याचा एक मित्र होता, त्याला एक सांगून ते घेऊन त्याने अमक्या दिवशी अमक्या वेळेला 1,00,000 रुपये सिद्धेश्वर देऊळ आहे, ती देवळाच्या शिखरात आम्ही ठेवलेला आहे असं ते खर्च घातला आणि ठेवले. आणि नंतर काय झालं, मुलांना काही कोण सांगितलं नाही. अकस्मात तो हात फिरून घुमरून गेला. मुले मग तो ते काय चांगले तिथून नव्हते की व्यवहार नव्हते, नुकसान झालं. मग ते उपाशी लागले, ते त्याला गरीबी आली. मग एक तो सिद्ध होता, तो म्हणाला तुमचा व्यवहार मोठा व्यवहार होता, तुम्ही टाळून पहा, तुमची वया वगैरे मागची काहीतरी देणे असेल, पुढे तरी येणे असेल वगैरे, मग काहीतरी 10,000-1,000 रुपये मिळेल तर तुम्हाला देताच चालेल, जाऊन बघा म्हणा. मग त्याने ती वया मागच्या वया खराब झाला. मग ह्या पानामध्ये एक होत, ह्या आमच्या पाडव्याला दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर देवळाच्या शिखरात 1,00,000 रुपये ठेवले आहे, असं ते 1,00,000 रुपये खर्च घातला होता. त्याला बरं आनंद वाटला. मग जाऊन करताना काय केले, सिद्धेश्वर देवळाचं शिखर पाडलं, पैसे नाहीत काय, आणि लोकांना त्यांचे हास्य अपमान झाला. वडिलांनी बांधलेले ते देऊळ पाडलं याने मुलाने, असं ते अफकीर देऊन ते अगदी फार खिन्न होऊन बसले. गरिबी आणि अपकीर्ती असं होऊन ते अगदी उपाशी होऊ लागले, फार कष्टी झाले. आणि त्यांच्या सुदैवाने तो एक मित्र होता, त्याच्या बापाने वडिलांनी ज्याला सांगितलं होतं तो की लांब गेला होता, तो आला त्यावेळेला. तो गावात शिरला, म्हणा तो दुकान वगैरे दिसले नाही,
मित्राची तुझी भरभराट होती, काय तू मोठा श्रीमंत होता, लोक सांगू लागले. ते गेले, सगळी श्रीमंती गेली, सगळे गेले आणि मुली अगदी विकार झालेत आणि ते त्याची ते डोके बिघडले, ते सुद्धा पाहून टाकले. काय शिकून सुद्धा पाहून टाकले. आला विचार पुसवायला, हे सगळे सहसा मी दोघेमध्ये केलं आणि ते पैसे नव्हते, पैसे आहे म्हणून पण आम्ही हे केलं. तो म्हणाला काय पैसे आहेत, शिकत पैसे आहेत काय हो, काय पाडले आणखी पैसे आहेत म्हणतात. नाही पैसे आहेत काढून देतो. काय केलं पाहिजे, शिखर बांधणं पोरी तुझं, पैसे कुठे आहेत मी देतो. पुरुष सारखं शिखर बांधायला. मग म्हणाला पाडव्या दिवशी 12 वाजता त्यांनी ठेवले आहेत ना, बाकी काढा म्हणाला. खर्चाची बाब सांगू लागला, तू पैसे कुठे आहेत, नाही तुम्ही दाखवतो, तुम्ही काय काल करू नका. मग त्या दिवशी त्यांनी पालखी काढली. 12 वाजता बरोबर त्या शिखराची सावली पडली होती, तिकडे ते जात ठेवले होते. 12 वाजले की थांबा म्हणाल, शिखराचे ते सावली पडली खणा म्हणा. तिकडे 1 लाख रुपये मिळाले, निघाले. म्हणजे शिखरात म्हणजे शिखर त्यांनी विचार करायला पाहिजे. शिखर लहान आहे, 1 लाख रुपये ते सोडले तुमच्या वेळेला, ते मावतील तरी कसे. शिखरात म्हणजे काहीतरी गुढ असलं पाहिजे, असं त्याला काही कळलं नाही. तसं म्हणतो हृदयात म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात जो अनुभव आहे शाश्वत आणि अनादी आणि परम आनंद रूप जो अनुभव आहे प्रत्येकाच्या, त्या रूपाने परमात्मा राहिलेला आहे. मग साखर जर त्या रूपाने तर साखर होईल. त्या रीतीने स्वतःमध्ये पूर्ण आनंद रूप, परम शांती रूप, चैतन्य रूप, सत्ता रूप, सत्स्वरूप आणि असा जो अशी जी वस्तू आहे ते तुमचे तुमचे स्वरूपच. ते तुम्ही जाणा, ध्यानाने त्याचा अनुभव घ्या. त्यामुळे तुम्हाला साक्षात होईल. देव तुम्हाला दिसेल. दिसेल म्हणजे काय, डोळ्यात दिसणार नाही, अनुभवाला येईल. हा देव कसा आहे, त्याला नाम रूप आकार गुण काहीच नाही. मग तो डोळ्याला पाहायला तर दिसणार नाही, कधी काही रूपच नाही तर दिसणार. आकार नाही, गुण नाही. जाणार गेल तर ते गुणधर्मच नाही, तर बुद्धीने कसं होणार. म्हणजे मनही नाहीच केलं पाहिजे, बुद्धी नाही, ते नाहीच झालं पाहिजे. इंद्रिय मन बुद्धी सगळे नाहीसे करून मग जे ती वस्तू राहील किंवा मूल अनुभव जे आहे त्या अनुभव रूपाने तुम्ही स्थिर व्हा ध्यानात. म्हणजे तिकडे परमात्माचा अनुभव नाही, खरोखर तिकडे शांती बसलेली आहे, सर्वानंद स्वरूप आहे. हृदयी मी असता आराम की भ्रांतास विषयाशी काम. यामध्ये मी आराम आनंद रूप असताना ही विषयामध्ये थोडक्यात करता ही भ्रांतास त्यांनी सांगितले आहे. कृष्ण सांगितले का निदैवाच्या परिवरी दोघ्या रुकल्या हाती सहस्रवरी तिथे ते पैसे उपवास करी का दरिद्रीची. म्हणजे पैसे पुष्कळ त्याने पुरून ठेवलेले आहे, दिसत नाही तितकंच. ते जमिनीमध्ये, भिंतीमध्ये, तुळईमध्ये असे सगळे पैसे भरलेले होते, त्याने वडिलांनी करून ठेवले. पण तिथे ते पैसे उपवास करी का दरिद्रीची, तिथून सुद्धा उपवास करू लागली. तसे तशी परिस्थिती झालेली आहे. परमार्थ आत्मा परमात्मा आपल्यात असून पण दुःखी कठी झालो म्हणून हे न जाणल्यामुळे कसं काय हे कळत घडलं जाणलं नाही. मग ते गुरु जाणे करून देतात, तुझ्यातच आत्मा आहे, आत्माच ध्यान कर. आणि हे सर्व इंद्रिय ते नाही शिकत सोडून मग ते तुम्हाला तो अनुभव येईल, परमात्मा अनुभव येईल. मग तुम्ही मुक्त व्हाल, परमानंद व्हाल. तुम्हाला जे काही पाहिजे आहे म्हणून प्रत्येकाला वाटतं की कमी आहे कमी आहे कमी आहे असं वाटतं की प्रत्येकाला काय आहे समजून काहीतरी कमी आहे. काही असो, पुष्कळ असो, पैसे असो, वैभव असो, मुली असो, अधिकार असो, सत्ता असो, काही असो, प्रत्येकाला वाटत असतं काहीतरी कमी आहे. अपूर्णता ते कमी ते भरपाई होईल. आता काय म्हणेल सगळं भरलेलं आहे, काही कमी नाही, परिपूर्ण आहे. तेच परमशांती आहे, आनंद रूप आहे, मोक्ष आहे. मग प्रत्येकाला काय पाहिजे, देव पाहिजे म्हणतो मी. देव कशाला पाहिजे, देव मिळालं काय हो आनंदी आनंद होणार म्हणून. देव सुद्धा स्वतःचा आनंद करतात, देवाला मी हे करतो म्हणजे आनंदी आनंद, सर्व दुःख नाश हे प्रत्येकाचे जे ध्येय आहे ते ह्या खऱ्या देवाला जाणण्याने, आत्मज्ञानाने, आत्म्याचा अनुभव घेतल्याने, आत्मसाक्षात्काराने तुम्हाला मिळणार आहे.
हा सरळ सिद्धांत संबंधास्पदमध्ये याचा केलेले आहेत. शेवटी ते सांगितले ज्यासी त्यासी नीट परब्रह्म त्याच्यामध्ये परिपूर्ण आलेला आहे. विभाग झाले नाही. परमात्मा प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही म्हणाल इतक्या लोकांमध्ये तो विभागला गेलाय का? नाही, प्रत्येकामध्ये परिपूर्णपणे आलेला आहे. ज्यासी त्यासी नीट परब्रह्म. बैसले ठाई तुम्ही उठून जातात जाण्याची किंवा उठण्याची कारण नाही. म्हणजे बसल्या ठाई आताच तुमच्या हृदयामध्ये तो वास केलेला आहे. अंतर्मुख होऊन पहा. ते गुरु सांगतात अंतर्मुख व्हायला शिकवतात काय. किंवा तो बाहेर सोडून दे. बाहेर तू देवाला किंवा तुका बाहेर तू म्हणून लागलाय तू सोडून दे. बैस एका ठिकाणी पैकी आणि डोळे बघायला सोडून दे. विचार करायला सोडून दे. कल्पना सोडून दे. आणि आम्ही जे सांगतो ते कर. मन अंतर्मुख करण्यासाठी नामस्मरण सांगितलंय. नामस्मरणाचा अर्थ काय? ज्यात देव आहे ते तुमचा नामस्मरणाने त्या देवाला जळायचं आहे. तेव्हा देवाचा अनुभव घ्यायचा आहे. करीत 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 नामस्मरण सगळे सोडायचे. एक सिद्धांत आपण त्यागेन एकीन अमृत मानसी. त्याग केल्याशिवाय ह्या परमात्मा मन मिळणार नाही. त्यागाचा अर्थ काय? म्हणजे दृश्य किंवा काय दिसते ते रूप किंवा शब्द रूप शब्द रसगंध हे पाचही विषय सोडून द्यायचे. कल्पना सोडून द्यायच्या. विचार सोडून द्यायचे. स्वतः ते नामस्मरण करीत 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 ते त्या अनुभवामध्ये आपण तन्मय झालं पाहिजे. नामस्मरणही नाही नामस्मरणारही नाही अशी जी स्थिती आहे आत्मस्वरूप आहे. मग त्याला तुम्ही आत्मस्वरूप जाणार तुम्ही पोचायला पाहिजे. त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला खरा मिळणार आहे. परमशांती मिळणार आहे. मोक्ष मिळणार आहे. तुम्हाला जे कमी कमी वाटतं की नाही ते तेव्हा मिळणार आहे. तो ज्ञानी आहे तो म्हणतो सगळं भरलेलं आहे. मी आहे धर्मानंद रूप आहे. मी नित्यमुक्त आहे. परमानंद भरित नित्यमुक्त आणि स्वतः स्वयमेव तो आत्मपरमात्मा होऊन बसतो. आपणासारखी करीत अनुभव परमात्मा भक्ताला आपलं स्वरूपच करून सोडतो. तो खरा परमात्मा. पण शेवटपर्यंत परमात्मा राहावं भक्ताने अगदी लहानच राहावं असं तर तू खरा परमात्मा. परमात्मा तुम्हाला आपलं स्वरूपच करून सोडतो. तुम्ही परमात्मा होता. तुम्ही परमात्माचा अनुभव तुम्ही घ्या. तुम्ही परमात्मा होऊ शकता. हा सिद्धांत तुम्ही सांगितलेला आहे. शेवटी सांगितलेला आहे. तुम्ही नेहमी जातात सांगितलेल्या गोष्टी ध्यान करा. तर त्याचा परमात्म्याचा अनुभव घ्या. काय ध्यान करून नामस्मरण करून सगळे सोडून द्या. विचार कल्पना बाहेरच्या बद्दल विषयाबद्दल प्रपंचाबद्दल ते शरीराबद्दल व्यवहाराबद्दल सगळे आपण सोडून दिलं पाहिजे. एकमुखी धरा. सोडून दिल्यावर नामस्मरण चाललं पाहिजे. करीत करीत मग ते नामस्मरणी लय होऊन त्रिपुटी रहित स्थिती आली पाहिजे. मग त्यावेळेला एक परमसमाधान परमशांती परमानंद असं एक काहीतरी स्थिती म्हणता येईल. आणि त्या स्थितीने तुम्ही राहिलं पाहिजे. ध्यान स्थिती मिळते. त्यात मीही नाही, मी ध्यान करतो हेही नाही, मी ध्यानाला बसतो हेही नाही, जग आहे की नाही हे माहित नाही. जगही लयाला गेलेलं आहे. पंचे लया गेलेलं आहे. देहभाव देही लयाला गेलेला आहे. कल्पना हे नाही, रूप नाही, देश काय नाही, नुसतं एकमेव राहिलेलं आहे. तन्मय तदाकार स्थिती म्हणा, एकात्मता म्हणा किंवा समाधी स्थिती अशी जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जो अनुभव येतो तो परमात्म्याचा अनुभव आहे. तो अनुभव घ्या तुम्ही आणि कृतकृत्य व्हा, मुक्त व्हा, सार्थक करून घ्या. श्रीरामराव समजून कामी म्हणून सांग.